नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात देशातील कोट्यावधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलासह पेट्रोलियम पदार्थांच्या दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी दिलासा मिळणार आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या जनतेसाठी हा निर्णय म्हणजे एका मोठ्या सुटकेच्या श्वासासारखा आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस या तिन्ही महत्त्वाच्या घटकांचे भाव कमी झाल्यामुळे संपूर्ण देशात सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा निर्णय विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबासाठी वरदान ठरणार आहे, ज्यांचे मासिक बजेट इंधनाच्या दरावर अवलंबून असते. आपल्या दैनंदिन जीवनात प्रवास आणि स्वयंपाकासाठी या इंधनाचा वापर आता अनिवार्य झाला आहे. त्यामुळे झालेली ही कपात थेट घरगुती बचतीवर सकारात्मक परिणाम करेल. वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिक, टॅक्सी चालक आणि लहान व्यापाऱ्यांसाठी देखील ही बातमी अतिशय प्रेरणादायी आहे. त्यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यास आणि लोकांची क्रयशक्ती वाढवण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बघा तर मंडळी, विविध शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती या संदर्भात आपण सविस्तर बघूया. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सध्या पेट्रोलचा दर प्रति लिटर 94.87 रुपये इतका स्थिर असल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही महिन्याच्या तुलनेत ही किंमत बरीच मर्यादित आणि नियंत्रित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इतर मोठ्या शहराच्या तुलनेत दिल्ली पेट्रोलचे दर थोडे कमी असले तरी स्थानिक करामुळे राज्यानुसार यात तफावत जाणवते. शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक खर्च आणि व्हॅटमुळे ग्राहकांना वेगवेगळ्या किमती मोजाव्या लागतात. मात्र सध्याचे दिल्लीतील दर दिलासादायक आहेत. आर्थिक राजधानी मुंबईचा विचार केला तर येथे पेट्रोलचा दर 104.70 रुपये प्रति लिटरच्या आसपास पोहोचला आहे. महाराष्ट्रात स्थानिक कराचे प्रमाण अधिक असल्याने इतर शहरांच्या तुलनेत मुंबईकरांना इंधनासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. दुसरीकडे कोलकात्यात पेट्रोल 105.45 रुपये असून ते देशातील महागड्या दरापैकी एक मानले जाते. बेंगळुरूसारख्या IT शहरात देखील 102.95 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल उपलब्ध आहे, ज्यामुळे तेथील नोकरदार वर्गाला काही दिलासा मिळाला आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर 107.46 रुपये असून तो सध्या महानगरांमध्ये सर्वाधिक आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये सुद्धा 106.87 रुपयांच्या दराने पेट्रोलची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक राज्याची कर रचना वेगळी असल्यामुळे आणि वाहतुकीचा खर्च भिन्न असल्यामुळे किमतीमध्ये ही मोठी तफावत पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम स्थानिक दरावर होत असला तरी राज्य सरकारचे कर यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. बघा तर मंडळी, डिझेल कपातीचा वाहतुकीला फायदा या संदर्भात आपण सविस्तर बघूया. पेट्रोलसोबतच डिझेलच्या दरात झालेली कपात ही वाहतूक उद्योगासाठी एक अत्यंत सकारात्मक संकेत मानले जात आहे. दिल्लीत सध्या डिझेलचा भाव 87.66 रुपये प्रति लिटर असून यामुळे ट्रक आणि सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्यांना मोठा फायदा होईल. डिझेल स्वस्त झाल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होईल, ज्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होण्यावर होईल. सर्वसामान्यांना स्वस्त दरात भाजीपाला आणि इतर सामान्य मिळण्यासाठी डिझेलच्या किमती कमी असणे अत्यंत आवश्यक आहे.
चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.